नमस्कार मुलांनो. आपल्याला दैनंदिन जीवनात आपण अनेक पदार्थ वापरतो. आपल्या अन्नातही लिंबू, चिंच, साधे मीठ, साखर, विनेगर इत्यादी अनेक प्रकार असतात. आपल्याला माहिती आहे की काही पदार्थांची चव आंबट असते, काही कडू असतात, काही गोड असतात आणि काहींची चव खारटही असते. वेगळ्या वेगळ्या पदार्थांची चव वेगळी वेगळी असते. त्याची चव कशी वेगळी असते? ज्या पदार्थांची चव दिसत नाही तो पदार्थ आपण कसा वेगळा करू शकतो? चला, आम्ल आणि क्षार या धड्यातून आपल्याला सभोवतालचा आम्ल, आम्ल आणि काही नैसर्गिक निर्देशकांबद्दल जाणून घेऊन याची उत्तरे शोधूया. शिक्षणाचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल की आम्ल, आम्लारी आपल्या सभोवतालचे नैसर्गिक निर्देशक, रासायनिक निर्देशक. या धड्यातील कीवर्ड्स: आम्ल, आंबट चव असलेले संक्षारक पदार्थ. बेस, कडू चव आणि साबणाच्या स्पर्शांसह पदार्थ. निर्देशक, एक रासायनिक संयोग जो आम्ल किंवा बेसच्या उपस्थितीत त्यांचा रंग बदलतो. तटस्थ, असे पदार्थ जे आम्ल किंवा बेस नसतात. लिटमस पेपर, एक फिल्टर पेपर ज्यावर लायकेनपासून मिळवलेले नैसर्गिक पाण्यात विरघळणाऱ्या रंगाने प्रक्रिया केली जाते. सुरुवात करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. एखादा पदार्थ आम्लयुक्त आहे की मूलभूत आहे हे ठरवण्यासाठी आपण एक कृती करूया. लिंबाचा रस, संत्र्याचा रस, विनेगर, दही, चिंच, साखर, साधे मीठ, बेकिंग सोडा, आवळा, द्राक्षे आणि कच्चा आंबा घ्या आणि ते सर्व चाखून पहा. तुम्हाला आढळेल की यातील काही पदार्थांची चव आंबट, काहींची चव कडू तर काहींची गोड आहे आणि काहींची चव खारट आहे. दही, लिंबाचा रस, संत्र्याचा रस आणि विनेगरची चव मात्र आंबट लागते बरं का. या पदार्थांमध्ये आम्ल असल्याने त्यांना आंबट चव येते. अशा पदार्थांचे रासायनिक स्वरूप आम्लयुक्त असते. आम्ल हा शब्द लॅटिन शब्द एस पासून आलेला आहे, ज्याचा अर्थ आंबट आहे. या पदार्थामधील आम्ल हे नैसर्गिक आम्ल आहेत. विविध आम्ल असलेले पदार्थ इथे दाखवले आहेत. बेकिंग सोड्याला आंबट चव नसते, म्हणजेच त्यात आम्ल नसते. ते चवीला कडू असते. जर तुम्ही त्याचे द्रवण बोटांमध्ये घासले तर ते साबणयुक्त वाटते. सामान्यतः अशा पदार्थांना जे चवीला कडू असतात आणि स्पर्शाला साबणायुक्त वाटतात त्यांना बेस असे म्हणतात.
अशा पदार्थांचे स्वरूप बेसिक असल्याने म्हटले जाते. बेस असलेले विविध पदार्थ येथे सूचीबद्ध केले आहेत. आपण प्रत्येक पदार्थाची चव घेऊ शकत नाही, मग त्यांचे स्वरूप कसे शोधायचे? पदार्थ आम्लयुक्त आहे की मूलद्रव्य आहे हे तपासण्यासाठी विशेष प्रकारचे पदार्थ वापरले जातात. या पदार्थांना निर्देशक म्हणून ओळखले जाते. आम्लयुक्त किंवा मूलद्रव्य असलेल्या द्रावणात घातल्यावर निर्देशकाचा रंग बदलतो. हळद, लिटमस, चिनी, गुलाबच्या पाकळ्या इत्यादी नैसर्गिकरित्या आढळणारे काही निर्देशक आहेत. सर्वात जास्त वापरला जाणारा नैसर्गिक निर्देश लिटमस आहे. ते लायकेन मधून काढले जाते. डिस्टिल्ड वॉटर मध्ये त्याचा रंग जांभळा असतो. आम्लयुक्त द्रावणात मिसळल्यावर ते लाल होते आणि मूलभूत द्रावणात मिसळल्यावर ते निळे होते. लाल किंवा निळ्या लिटमस रंगानं बदलणारे द्रवण तटस्थ द्रवण म्हणून ओळखले जातात. हे पदार्थ आम्लयुक्त किंवा मूलभूत नसतात. हे द्रवण किंवा कागदाच्या पट्ट्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्याला लिटमस पेपर असे म्हणलं जातं. साधारणपणे ते लाल आणि निळ्या लिटमस पेपर म्हणून उपलब्ध असतात. आता आपण लिटमस पेपर वापरून एखादा पदार्थ आम्लयुक्त आहे की मूलभूत आहे शोधण्यासाठी एक कृती करूया. एका टेस्ट ट्यूब मध्ये लिंबाच्या रसात थोडे पाणी मिसळा. ड्रॉपरच्या मदतीने वरील द्रावणास एक थेंब लाल लिटमस पेपरच्या पट्टीवर टाका. रंगात कोणताही बदल आढळणार नाही. निळ्या लिटमस पेपरसह हाच व्यायाम पुन्हा करूया. निळा लिटमस पेपर लाल रंगात बदलतो हे आपल्याला लक्षात येतं. लिंबाचा रस आम्लयुक्त आहे हे दर्शविणारा. लाल आणि निळ्या लिटमस पेपरसह आम्लयुक्त किंवा मूलभूत असल्याचे तपासल्याचे काही पदार्थांची यादी इथे आहे. 1 चमचा हळद पावडर घ्या. थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. फिल्टर पेपरवर हळदीचे पेस्ट ठेवून ती वाळवून हळदीचा कागद बनवा. मिळालेल्या पिवळ्या कागदाचे पातळ पट्ट्या कापून घ्या. हळदीच्या कागदाच्या पट्टीवर साबणाचा द्रावणाचा एक थेंब टाका. हळदीचा कागद लाल झाल्याचे आपल्याला आढळते. बेसिक सोल्युशन्स मध्ये हळदी लाल होते. ऍसिडिक सोल्युशन्स वर हळदीचा कोणताही परिणाम होत नाही. हळदीचे निर्देशक म्हणून ऍसिडिक असल्याचे तपासलेल्या काही पदार्थांची यादी इथे आहे. काही चयना गुलाबीच्या पाकळ्या गोळा करा आणि त्या एक बारीक बीकर मध्ये ठेवा. थोडे कोमट पाणी घाला. पाणी रंगीत होईपर्यंत मिश्रण काही वेळ ठेवा. रंगीत पाणी सूचक म्हणून वापरा.
चयना गुलाब सूचक आम्लयुक्त द्रावणांना गडद गुलाबी म्हणजे मजेंटा असा मूलभूत द्रावणांचा हिरवे बनवतो. चयन गुलाब सूचक म्हणून आम्लयुक्त किंवा मूलभूत असल्याचे तपासलेल्या काही पदार्थांची यादी पण इथे आहे. आम्ल आणि आम्लारी तपासण्यासाठी आपल्याला वापरल्या जाणाऱ्या मिथाइल ऑरेंज आणि फेनोल्फिथिलीन रासायनिक निर्देशक म्हणतात. मिथाइल ऑरेंज आम्लांसह लाल रंग आणि आम्लरीसह पिवळा रंग देते. आम्लयुक्त द्रावणात फिनोल्फिथिलीन रंगहीन राहते तर मूलभूत द्रावणात ते गुलाबी होते. मिथाइल ऑरेंज आणि फिनोल्फिथिलीन वापरून चाचणी केलेले विविध पदार्थ इथे देखील दाखवले आहेत. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: आम्ल चवीला आंबट असतात. आम्लयुक्त पदार्थ चवीला कडू असतात आणि स्पर्शाला साबणयुक्त असतात. आम्लयुक्त किंवा आम्लयुक्त नसलेल्या पदार्थांना तटस्थ असे म्हणतात. आम्लयुक्त, मूलभूत आणि तटस्थ द्रावणांमध्ये वेगवेगळे रंग दाखवणाऱ्या पदार्थांच्या द्रावणांना निर्देशक असे म्हणलं जातं. आम्लयुक्त निळा लिटमस लाल होतो. आम्लयुक्त पदार्थात लाल लिटमस निळा होतो. मूलभूत द्रावणात हळद लाल होते आणि आम्लयुक्त द्रावणावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. चायना रोज इंडिकेटर आम्लयुक्त द्रावणाला गडद गुलाबी किंवा मजेंटा आणि मूलभूत द्रावणांनाही हिरवे बनवतो. मिथाइल ऑरेंज आम्लयुक्त द्रावणांना लाल रंग आणि मूलभूत द्रावणांना पिवळा रंग देतो. आम्लयुक्त द्रावणात फिनोल्फिथिलीन रंगहीन राहते तर मूलभूत द्रावणात गुलाबी होते.